आज गेलतो तर आपल्या हर्षूसाठी कपडे घ्यायला नागपुरात, पण तिथं दुकानदाराले हर्षूने एवढं पागल केलं, चला ब्लॉगमध्ये सांगतो. तर काय विषय मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. सकाळी सकाळी मस्त स्पायडरमॅन बनलो आणि सरळ निघालो हर्षूसोबत नागपूरला जायसाठी, कारण हर्षूचा फोन आला, चल म्हणे थोडेसे कपडे घ्यायचे आहे म्हणे मले. आता आपले ब्लॉग तर लय जण पाहते, पण फॉलो नाही करत राहो, तेवढं तुम्ही एक तुमच्या भावाला फॉलो करून द्या. आणि थांबून गेलो आपल्या ऑक्सिजन पार्क मध्ये, कारण तिथं हेल्मेट लावला ते. हर्षूने हेल्मेट लावला ना, आपलं हेल्मेट तर आपण लावूनच होतो. आता थोडेसे रस्ते वगैरे पार केले आणि सरळ पोहोचून गेलो आपल्या श्री स्वामी समर्थजीच्या मंदिरात. स्वामींचे बढियापैकी दर्शन करून घेतले ना, आपलं मंदिर तर एकदम खतरनाक होतं. आता मंदिराच्या बाहेर आलोही नाही तर तिथून दिसून जाते आपल्याला विठ्ठलाची सुंदर मूर्त. आता तिचे दर्शन वगैरे करून घेतले आणि सरळ निघून गेलो आपल्या कपड्याच्या शॉपमध्ये जायसाठी. आता आपल्याला दुकानाची लोकेशन काय माहित नव्हती, सरळ लावून घेतलं आपण ना मॅपनं. तेवढ्यातच पोहोचून गेलो आपण मंजन मेन्स वेअर मध्ये. तेवढ्यातच हर्षूने कपडे पाहणं चालू केले. आता ड्रेस वगैरे सिलेक्ट केला ना, हर्षूला म्हणलं चल म्हणलं थोडंसं गणेश टेकडी फिरून येऊ म्हणलं. आता आपण नागपूरला गेलो ना, आपल्याला ट्रॅफिक नाही लागलं असं होऊच नाही शकत. ते वगैरे पार केले ना, सरळ पोहोचून गेलो आपण गणेश टेकडीच्या मंदिरात. आता मंदिरात आलोही नाही तर तुमच्या भावाला एकदम सुकून वाटत होतो. आता गणेशजीचे बढियापैकी दर्शन वगैरे करून घेतले, प्रदक्षिणा घेऊन घेतल्या. आता तुमच्या भावाला एकदम सुकून वाटत होतं. तुमच्या भाऊ 10 मिनिटं बसून गेला तिथं. थोडंसं बसलो, सरळ निघून गेलो घरी जाण्यासाठी, कारण पाहता पाहता कधी 4 वाजले काही माहीतच नाही पडलं. आता जोपर्यंत मी घरी पोहोचतो तोपर्यंत तुमच्या भावाला एक फॉलो करून द्यायचा. तर आजसाठी एवढंच, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.